दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। 28 गाडगे महाराज अवतार। एकदा श्रीधर अवधानींना श्रीपाद म्हणाले, आजोबा, नरसिंह सरस्वती म्हणून मी महाराष्ट्रात अवतार घेण्याचा माझा संकल्प आहे। तिरुमलदासांना पण मी महाराष्ट्रात येण्यास सांगत आहे। हे ऐकून श्रीधर अवधानी अवाकच झाले। तेथे ते उभे असलेले तिरुमलदास श्रीपादांना म्हणाले, प्रभू, मी केव्हाही कुठेही जन्मलो तरी माझ्यावर पूर्ण कृपा करण्याची जबाबदारी आपलीच असेल। मला मात्र तुमच्या या बालकृष्ण रूपाची गोडी जास्त वाटते। त्यावर श्रीपाद त्यांना म्हणाले, तू महाराष्ट्रात गाडगे महाराज म्हणून रजक कुलात जन्म घेणार आहेस। त्यावेळी तू दीन, दलित व दुःखी जनांच्या सेवेने पुनीत होशील। दिशिला नगरीत म्हणजेच शिर्डी साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरु रूपात अवतार होईल। तेव्हा यवन वेशात सद्गुरु असलेल्या साईबाबांकडून अनुग्रहाची तुला प्राप्ती होईल। तुला बालकृष्ण रूप फार आवडते ना, म्हणून तू गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा मंत्र जपत राहशील। तू अंतर्दृष्टीने सतत माझेच दर्शन घेशील। हेच तुला माझे वरदान व अभय आहे, असा श्रीपादांनी तिरुमलाला आशीर्वाद दिला। हे ऐकून भान हरपलेले अवधानी थोड्या वेळातच भानावर आले। त्यांना हे सारे अद्भुत व अगम्य वाटत होते। इतक्यात सुमती महाराणींनी त्यांना बोलावले। तेव्हा त्या परत मायेने अवतरण दूर होऊन श्रीपाद सामान्य बालक अशी त्यांची धारणा झाली। त्याच वेळी शंकराने तिरुमलदासांना विचारले, स्वामी श्रीकृष्णाने गीतेत कर्मफल भोगणे अनिवार्य आहे असे सांगितले होते, तर त्या नियमाचे उल्लंघन न करता ते कर्मनाश कसे बरे करतील? शंकराच्या शंकेचे निरसन करताना तिरुमलदासांनी सांगितले की श्रीकृष्णाने कर्मफल जागृत अवस्थेतच भोगावे लागते, तर जरी सांगितले तरी ते स्वप्नावस्थेतही भोगले जाऊ शकते। भौतिक शरीराने 10 वर्षे भोगावयाचे कर्म मानसिक त्रासामुळे, स्वप्नातील मानसिक व्यथेमुळे काही क्षणाने भोगून ते नाहीसे होऊ शकते। सत्पुरुषास दान धर्म केल्याने, देवतांचे महोत्सव केल्याने पापकर्मांचा क्षय होतो। इतकेच नव्हे तर त्या देवता करुणेने आपले पाप घेऊन त्यांचे पुण्य आपणास देतात। समर्थ सद्गुरु ध्यान केले असताही ही अदला बदल होते। सद्गुरु भक्ताच्या सेवेच्या बदल्यात त्याचे पापकर्म स्वीकारून पुण्यवान बनवितो। देव सत्पुरुष, सद्गुरु अवतार पुरुष महातेजोमय असून अग्नी स्वरूप असतात। त्यांनी स्वीकारलेले भक्तांचे पापकर्म ते दग्ध करू शकतात। आपण फल अर्पण केलेल्या पत्र, फूल, पुष्प आदींच्या माध्यमाने सुद्धा पाप पुण्याची अदलाबदली घडत असते। आपली आर्तता, भक्ती, शरणागती जेवढी तीव्र असते तेवढ्याच तीव्रतेने ही अदलाबदल घडते। कधी कधी शरणागताचे पापकर्म प्रभू दगड धोंड्यासम निर्जीव पदार्थात परिवर्तित करतात। ते दगड धोंडे फोडून पापकर्मांचे निर्मूलन होते। याचे उदाहरण म्हणून तिरुमलदास म्हणाले की श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना आईचे पुरेसे दूध मिळत नसे। त्यांच्या घरात एक गाय होती, परंतु ती कालाग्निशमन दत्ताच्या नैवेद्यासाठी जे थोडेसे दूध लागे तेवढेच ती देत होती, बाकी सर्व दूध वासरास पाजायची। त्या दत्ताच्या नैवेद्यास ठेवलेले दूध श्रीपाद पूजा मंदिरात जाऊन गुपचूप प्यायचे। त्या दिवशी श्री अप्पलराज गुळाचा नैवेद्य दत्ताला दाखवून स्वतः निराहारी राहायचे। पती काही खात नसल्यामुळे सुमती राणी पण त्या दिवशी काही खात नसे। आपल्या या अपूर्व व दिव्य बालकाला आपण पुरेसे दूध देऊ शकत नाही, म्हणून माता पिता नेहमी दुःखी असत। अप्पलराजा भरपूर दूध देणारी गाय देण्यास व्यंकटश्रेष्ठी व नरसिंह वर्मा एका पायावर तयार होते, पण अप्पलराजू कुठल्याही परिस्थितीत दान स्वीकारित नसत। ते त्यांना मान्य नव्हते। दान स्वीकारल्यास त्याचे पाप लागते असे त्यांचे मत होते। ते वेदपंडित असल्यामुळे केवळ वेदसभेत मिळणाऱ्या दक्षिणेचा मात्र ते स्वीकार करीत। ते फक्त व्यंकटश्रेष्ठी व नरसिंह वर्मा यांचेच पौरोहित्य स्वीकारत, परंतु त्यावेळी त्यांना जास्त दक्षिणा दिली तर त्यांना राग यायचा। अप्पलराज आपले सासरे श्री बापण्णाचार्य यांचेकडूनही काही घेत नसत। फक्त कार्तिक पौर्णिमेला, सुमती राणीच्या वाढदिवशी व वैशाख शुद्ध तृतीयेला, स्वतःच्या जन्मदिवशी आणि गणेश चतुर्थीला श्रीपादांच्या जन्मदिवशी सासऱ्यांकडे फक्त जेवावयास जात असत। कुटुंबाच्या या दुःस्थितीचा विचार करून एक दिवस सुमती राणी राजूंना म्हणाली, नाथ, माझे माहेर श्रीमंत असले तरी ती नीती नियमाने जगणारे निष्ठावंत लोक आहेत। त्यांनी दिलेली गाय स्वीकार करण्यास मला काहीच दोष वाटत नाही। त्यामुळे आपल्या श्रीपादाला तरी पोटभर दूध मिळेल। त्यावर अप्पलराज म्हणाले, तू म्हणतेस ते अगदी योग्य आहे। ते पुण्यवंत लोक असून त्यांचेकडून गाय स्वीकारण्यास दोष नाही, पण मला धर्मशास्त्राचे पालन करणे आवश्यक आहे। श्रीपादांच्या जन्मापासून आश्चर्यकारक घटना नेहमी घडत आहेत। श्रीपाद दत्ताचे अवतार असल्यास आपल्या गायीने दूध दिले पाहिजे किंवा तिला भरपूर दूध येऊन त्याचे पोट भरले पाहिजे। त्याप्रमाणे आपला मोठा मुलगा आंधळा व दुसरा लंगडा आहे।
श्रीपादांनी त्याचे अपंगत्व दूर केले पाहिजे याविषयी तू तुझ्या बाबांना जवळ बोलावेस. माझे नियम उल्लंघन करण्याची ही समस्या देवांनी माझ्या समोर टाकणे हे उचित आहे का हे तू श्रीपादांनाच विचारावे. सुमती राणीने पतीच्या आज्ञेनुसार ही गोष्ट बापण्णाचार्य यांना सांगितली. तेव्हा ते मंद हास्य करीत म्हणाले, सुमती, हे सर्व श्रीपादांचे विलासच आहेत. श्रीपाद समस्यांचे निराकरण करण्यातच नाही तर समस्या निर्माण करण्यातही चतुर आहेत. श्रीपाद हे दत्तच आहेत हे मी माझ्या योग दृष्टीने पाहिले आहे. आपल्या घरी अनेक गायी आहेत. त्यातील एखादी गाय देणे मला महा आनंदप्रद आहे. दत्तप्रभूंना पण गोक्षीर अत्यंत प्रिय आहे. परंतु माझ्या पतीच्या आदेशाने धर्मशास्त्राचे पालन करणे ही आवश्यक आहे. कारण आश्चर्य आहे पहा, सासऱ्याकडून जितके मिळेल तितके पदरात पाडून घेणाऱ्या जामातांची या जगात कमतरता नाही. पण माझा जामात अग्निहोत्रा समान आहे. त्याचा नियमभंग करण्याचा प्रयत्न केला तर आपण वेडे ठरतो. या सृष्टीतील महापंचभूतांचा आदेश मिळाल्याशिवाय तुझा पती गोदान स्वीकारणार नाही. सुमती देवी, तुझ्या पहिल्या अपंग पुत्रांना त्यांच्या अंगवैकल्यातून मुक्त केल्यास तुमच्या कुटुंबाशी असलेले श्रीपादांचे ऋणानुबंध संपतील. ऋणविमुक्त दत्त मग तुमच्याकडे पुत्र रूपाने राहणार नाही. ते जगद्गुरु लोकोद्धारासाठी घरातून निघून जातील. त्यामुळे चुकून सुद्धा तू श्रीपादांना तुझ्या मुलांचे अपंगत्व दूर करण्यास विनवू नको. सर्व गोष्टी कालाधीन असतात. काळ हा श्रीपादांच्या अधीन आहे. त्यांनी मनात आणले तर ते काहीही करू शकतात. श्रीपादांच्या संकल्पाने तुमची गायच भरपूर दूध देऊ शकते. म्हणून तू धीर धर. ही समस्या योग्य वेळ दत्तप्रभूच सोडवतील. शंकराचे मनात विचार आला, प्रभूंचे बंधूंना असे अपंगत्व येण्याचे काय कारण असावे? तो वंश परंपरेने आलेला कर्मदोष आहे का? तेव्हा तिरुमलदास म्हणाले, बेटा शंकरा, श्री दत्ताचा अवतार संध्येसमयी झाला तर श्रीपाद उषःकाली अवतरले. पुढे होणारा नरसिंह सरस्वती अवतार भर दुपारी अभिजित नक्षत्रावर होणारे श्री दत्तांची लीला अगाध आहे. संध्येनंतर तिमिराचे आवरण येते. जीवन निद्रावस्थेत असते. दत्तावताराने योग साधनांनी जीवांना सुख निद्रेत राहून दिले. त्यामुळे परिवर्तनासाठी जीवांना कुठे जावे, काय करावे हे कळण्याचे झाले. त्यांची परिणिती साधने हे दत्ताचे वैशिष्ट्य आहे. तर उषःकाली आगमन झालेले श्रीपाद सूर्य भगवानाची सर्व शक्ती एकाच वेळी पसरून जीवांना पावन करते. त्यांचा आत्मा हा सूर्याचे प्रतीक आहे. आत्मसूर्य आपली संपूर्ण शक्ती मुक्तपणे समृद्धतेने शिंपडत सर्व जीवांना जागृत करतो. हे नरसिंह सरस्वतींच्या अवताराचे प्रयोजन आहे. म्हणून त्याचा जन्मभर दुपारी झाला आहे. श्री दत्तावतारानंतर श्रीपादांचा अवतार होईपर्यंत जो मधला काळ होता ती काळरात्र होती. सगळीकडे अंधार होता. त्याचे प्रतीक म्हणून श्रीपादांचे थोरले बंधू श्रीधर राज हे आंधळे जन्मले. अंधारी रात्र संपल्यावर जीवाची स्थिती संशय नास्तिकपणा कुतर्क वक्र भाष्य अशी होते. त्याचे प्रतीक म्हणून दुसरे बंधू श्रीराम राजशर्मा लंगडेत जन्मले. या स्थितीचा त्याग केल्यावरच श्रीपादांचा अनुग्रह मिळू शकतो. हेच त्याचे रहस्य आहे. शंकरा कुटुंबातील अनुवंशिक कर्मदोष पण पुढील पिढीत अपंगत्व आणू शकतो. आणि अप्पलराज यांचे वडील श्रीपादांचे आजोबा हे आर्यनवल्ली गावचे ग्राम अधिकारी होते. त्यांचे नाव श्रीधरराज शर्मा. ते वैदिक ब्राह्मण होते. गावात पीक येवो अथवा न येवो ते गावातील शेतकऱ्यांकडून कर वसुली करीत व जमीनदाराकडे पोहोचवत असत. हे सर्व त्या जमिनीच्या मालकांच्या आज्ञेमुळे होत असे. वेळ प्रसंगी गावकऱ्यांना मारझोड करून त्या श्रीधरराजांना वसुली करावी लागे. तो त्याचा कर्तव्य धर्म असला तरी परमेश्वराच्या दृष्टीने ते पापच होते. परंपरेप्रमाणे तो ग्राम अधिकार मुलाकडे जातो. म्हणून अप्पलराज शर्मांच्या मोठ्या भावाला तो अधिकार प्राप्त झाला. परंतु आजोबांनी त्या केलेल्या पापाचे फळ मात्र त्या कुटुंबाला भोगावे लागत आहे. पहिल्या 2 मुलांचे अपंगत्व हे त्याचेच फळ आहे. नियतीचे नियम सर्वांना सारखे असतात. जरी अवतार झाले तरी कर्मफळ कुणालाच चुकत नाही. ते भोगावेच लागते. 28 नियतीचे कालचक्र. श्री व्यंकटश्रेष्ठी व नरसिंह शर्मा श्रीपादांना नातवासारखेच मानत. त्यामुळे त्यांच्या दुधाची समस्या सोडविण्यासाठी ते खूप प्रयत्न करीत होते. शेवटी दोघांनी ठरविले. नरसिंह वर्मांकडे जी गायत्री नावाची गाय होती तिची संतती बरीच होती. त्यापैकी एक गाय त्या वर्मांनी श्रेष्ठींना विकत दिली. तिचे आलेले पैसे वर्मांनी जपून ठेवले. अप्पलराज शर्मा जेव्हा पौरोहित्य करण्याकरिता त्यांचेकडे आले त्यावेळी ते सर्व पैसे त्यांनी अप्पलराज शर्मांना दिले. ते पैसे जास्त होते म्हणून अप्पलराजने ते जास्त पैसे वर्मांना परत दिले व कामाचे जेवढे झाले होते तेवढेच घेतले. तेव्हा नरसिंह वर्मा म्हणाले, मी क्षत्रिय कुळातला आहे. दिलेले दान मी परत
नाही. शेवटी हा वाद बापणाऱ्यांपर्यंत गेला. ब्राह्मण सभा भरवली गेली आणि अप्पलराजांनी जे दान नाही नाकारले ते दान घेण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी ते दान घ्यावे असे ठरले. त्यावेळी काही ब्राह्मण पुढे सरसावले. इतक्यात पापय्या शास्त्री नावाचा एक तरुण ब्राह्मण पुढे आला आणि म्हणाला, श्रीपाद दत्तावतार वगैरे काही नाहीत. तसे असते तर ही परिस्थिती आली नसती. त्यांना आतापर्यंत दोन्ही भावांचे अपंगत्व दूर केले असते. काही लीला त्यांनी दाखविल्या असल्या तरी राईचा पर्वत करून त्यांना दत्तावतार म्हणणे हा अपराधच आहे. मी स्वतः दत्तभक्त असून श्वेतार्क गुरूंकडून मी दीक्षा घेतली आहे. दररोज मी खूप तप करतो. कुठलेही दान घेण्यात मला दोष वाटत नाही. या दानास मी योग्य आहे. शेवटी त्या सभेने ते दान पापय्या शास्त्रीला दिले. ते दान घेऊन तो आनंदाने घरी गेला. घरी त्याचे मामा येऊन बसले होते. तो मामांशी गप्पा मारत त्यांना जेवून जाण्यास आग्रह करू लागला. मी वर्षातून एकदा जेवतो. आज मी भाच्याकडे जेवणे शक्यच नाही असे म्हणून ते निघून गेले. त्यानंतर पापय्या विचार करीत बसला होता. त्याची पत्नी त्याला म्हणाली, आता आलेले मामा मागच्या वर्षी वारलेल्या तुमच्या सख्या मामा सारखेच दिसतात नाही. हे ऐकताच तो दचकला, कारण त्याला आठवले की आपला एकुलता एक मामा गेल्या वर्षी वारला. मग हा मामा कोण? हा माझ्या मामांचा प्रेतात्मा तर नसेल ना? तो दत्तोपासक होता. मी भूत पिशाच तर पाहिले नाही ना? या दत्त उपासनेच्या अनुग्रहातून माझे पतन तर होत नाही ना? येणारा काळ कठीण आहे. एकदम त्या पापय्याला आठवले. मामा जाता जाता म्हणाला होता, थोड्याच काळात मला भेटशील. ते वाक्य वारंवार आठवून तो व्याकुळ होत होता. याचा अर्थ असा नसेल ना, मी थोड्याच वेळात मरणार आणि मामाला परलोकात भेटणार. हा विचार मनात येताच तो आणखीनच घाबरला. मरण ते कुणालाही भयप्रदच असते. त्याची छाती भरून आली. तो ओम द्राम दत्तात्रेय नमः असा जप जोरजोराने करू लागला. परंतु नेहमीप्रमाणे तो एकाग्र होऊ शकत नव्हता. अस्वस्थ अवस्थेत तो श्री कुकुटेश्वराच्या स्वयंभू दत्त दर्शनाला गेला. तेव्हा त्याला शीर नसलेली दत्तमूर्ती दिसू लागली. पुजाऱ्याने त्याला प्रसाद दिला व हसत काहीतरी पुटपुटला. त्याला ते प्रसाद खाऊन मर असे ऐकू आले. तो बेचैन झाला व घरी परतला. बायको दारातच उभी होती, परंतु त्याला तिच्या कपाळावर कुंकूच दिसेना. तेव्हा तो कुंकू लावले असतानाही असे काय म्हणतात? तेव्हा तो बायकोवर ओरडून म्हणाला, मी जिवंत असतानाच कुंकू पुसले. तिला काही समजेना. ती तर मोठे कुंकू लावले असताना हे असे काय म्हणतात? ती घाबरून गेली. इतक्यात पापय्या भ्रमित झाला. अशी वार्ता गावात पसरली. त्याच्यावर मानसोपचार सुरू झाले. मी पागल नाही, ते मामा असे म्हणतात. तो पुजारी पण असाच बोलला ना? असे असंबद्ध तो बोलू लागला. तो काकुळतीने लोकांना सांगू लागला, मी पागल नाही. त्याच्या या वागण्याने पापय्याची बायको चिंतेत पडली. एक दिवस तिला आठवले की एकदा अज्ञानाने नवऱ्याने श्रीपादांची निंदा केली होती. त्याचेच हे फळ असेल. आता त्या पाषाण देवापेक्षा दिव्यांशाने झळकणाऱ्या श्रीपादांनाच शरण जावे. ती लगेच प्रभूंच्या घरी गेली. बाल श्रीपाद तेथे खेळत होते. तिने श्रीपादांना कडेवर घेऊन त्यांचा पापा घेतला आणि आपली मनोव्यथा त्यांना सांगितली. श्रीपाद म्हणाले, आत्या, थोडी खटपट करावी लागेल, पण सर्व काही ठीक होईल. तू मला माझ्या आईसारखीच आहेस, म्हणून तुला हे रहस्य सांगतो. तू आज ताबडतोब नवीन घर बांध. वास्तुपूजन करून तू व मामा त्या नवीन घरात राहण्यास जातात. सर्व ठीक होईल. ती घरी परतली. श्रीपादांचे नाव न घेता ती म्हणाली, आपण हे भाड्याचे घर सोडून नवीन घर बांधून तेथे राहण्यास जाऊया, म्हणजेच सर्व ठीक होईल. त्या पापय्याला हे पटले. त्याला दानामध्ये कुणीतरी मोठा खड्डा असलेली जमीन भूदान म्हणून दिली होती. ती जमीन दगड फोडून नीट करून त्याने तेथे घर बांधले. त्यासाठी घरातील सोने नाणे खर्च झाले. थोडे कर्जही झाले. परंतु वास्तू उभी होताच वास्तुपूजन करून ती दोघे तेथे राहायला गेली. तिरुमलदास म्हणाले की शंकरा त्याची पापकर्मे दगडात आकर्षित करून प्रभूंनी ती नष्ट केली. त्या पापय्याला मृत्यू दशा चालू होती. त्याचा अपमृत्यू टाळून श्रीपादांनी त्याचे रक्षण केले. त्याचा मानसिक क्षोभ अपमान धनाचा वेळ घडवून त्यांनी त्यांचा कर्मनाश केला. कधी कधी कर्मनाश करण्यासाठी सिद्ध अवधूत असे चित्रविचित्र मार्ग अंमलात आणतात. तो पूर्ण बरा झाल्यावर श्रीपाद त्याला म्हणाले, तू बुद्धिहीन व अभागी आहेस. तू रोज दत्ताची आराधना करतोस, पण साक्षात दत्तच श्रीपाद रूपाने तुझ्या समोर असताना तू त्यांना ओळखले नाहीस. ती पाषाण मूर्तीच तुझे रक्षण करील असे तुला वाटले, परंतु मीच तुझ्या पापकर्मांचा क्षय करून तुझे रक्षण केले. भक्तांच्या भावनेप्रमाणे त्याला अनुग्रहाचे फळ मिळत असते. या प्रभूंच्या लीलेने मात्र त्या पापय्याचे डोळे उघडले. आता प्रश्न श्रीपादांना पुरेसे दूध मिळवण्याचा होता. ती समस्या वर्मा व श्रेष्ठी दोघांनाही टोचत होती. ते दोघे बापण्णाकडे येऊन म्हणाले, अहो राजर्षी, तुम्ही जनकाप्रमाणे
ब्रह्मज्ञानी आहात, प्रपंचात असूनही तुम्ही ब्रह्मलीन असता. आमची विनंती कृपा करून मान्य करा. बापण्णाचार्य म्हणाले, कसली विनंती? ती धर्मानुसार असेल तर मी नक्कीच मान्य करीन. त्यावर श्री श्रेष्ठी म्हणाले, मी श्री वर्मांकडून एक शुभ लक्षणी गाय विकत घेतली आहे. ती गाय कुळपुरोहित श्री अप्पलराज शर्मांना दान देऊ इच्छितो. ते दूध श्रीपादांच्या सेवेत आणावे एवढीच आमची इच्छा आहे. श्री बापण्णाचार्यांनी ती विनंती मान्य केली आणि गोमातेला त्यांचेकडे घेऊन येण्यास श्रेष्ठींना सांगितले. श्री बापण्णाचार्यांनी विचार केला, अप्पलराजांनी ती गाय स्वीकारली तर दात्याला व घेणाऱ्यालाही ते श्रेयस्कर आहे. गोमाता बापण्णाकडे आली, पण अप्पलराजांनी ती विकत घेण्याचे नाकारले. इतक्यात हिमालयात शतोपत प्रांत आहे. याच ठिकाणाहून धर्मराजाने स्वर्गारोहण केले. तिथे सच्चिदानंद नावाचे महात्मा राहत होते. त्यांचे वय काही शतकांचे होते. त्यांचे गुरु वैकल्य शृंगातील श्री विश्वेश्वर प्रभू त्यांनी त्या सच्चिदानंद अवधूतांना सांगितले होते, पिठापुरात अवतरलेल्या श्रीपादांचे बाल्य रूप पाहूनच तू तरणार आहेस. ते सच्चिदानंद म्हणून पिठापुरात आले. श्री बापण्णाचार्यांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. तेव्हा दत्तावतार बाळ श्रीपादांचे दर्शन होताच अवधूत कृतार्थ झाले. त्यावेळी बापण्णाचार्यांनी त्यांना श्रीपादांच्या दुधाची समस्या सांगितली. तेव्हा ते अवधूत अप्पलराजूंना म्हणाले, श्रीपाद साक्षात दत्त प्रभू आहेत, तुम्ही गोदान स्वीकारावे. व्यर्थ नियमासाठी प्रभूंच्या क्षीरसेवेचे भाग्य गमवू नका. तेव्हा ब्राह्मण परिषद घेतली गेली. श्रीपाद हे दत्तच आहेत याची साक्ष अवधूतांनी द्यावी असे एकमत झाले. अवधूत म्हणाले, पंचमहाभूतांकडून श्रीपाद दत्त आहेत याचा पुरावा मी देतो. यज्ञ प्रारंभ झाला. भूमाता म्हणाली, श्रीपाद हे श्री दत्त आहेत. श्री बापण्णाचार्यांनी श्रेष्ठींकडून गोदान घ्यावे व बक्षीस म्हणून जावयास द्यावे. सासऱ्यांचे जामातास दिलेली भेट हे दान होत नाही. राजूंनी ती गाय स्वीकारण्यात दोष नाही. इतक्यात तो यज्ञाचा प्रांत सोडून बाकी सर्व जागी पाऊस पडू लागला. ही भूमातेची साक्ष, ही दुसरी पाणी या महाभूतांची साक्ष झाली. यज्ञात स्वतः अग्निदेवतेने हविर्भाव स्वीकारून गोदान दोषयुक्त नाही हे सांगितले. ही तिसरी साक्ष. ह्या मंडपा व्यतिरिक्त बाकी सर्वकडे वायू वाहू लागला, म्हणजे वायुदेवतेने आपली साक्ष या रूपाने दिली. ही चौथी साक्ष. त्याच वेळी आकाशातून दिव्यवाणी ऐकू आली की श्रीपाद हे साक्षात दत्तप्रभूच आहेत. अशा प्रकारे पंचभूतांची साक्ष ऐकून अप्पलराजूंनी गोदान स्वीकारले. गोदानाचे फळ श्रेष्ठींना मिळाले. गायीची किंमत नरसिंहवर्मांनी अप्पलराजूंना द्यावी हाही निर्णय झाला. त्या अवधूतांच्या सानिध्यात श्रेष्ठी व वर्मा या दोघांना अपूर्व पुण्यलाभ झाला. परमेश्वर हा कुठल्याही रूपाने कुठे प्रकट होतो हे कुणालाच समजत नाही. श्रीपादांसारखे महान अवतारी योगी पुरुष हे अघटित समजू शकतात. हे नियतीचे योगायोग कार्य असून ते कालचक्र तीच फिरवत असते. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.
पुनर्जन्मी एक दिवस या पिठापूरला येतील व श्रीपादांचे दर्शन घेतील. श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाईल. त्या ग्रंथाला श्रीपादांचे आशीर्वाद प्राप्त होतील. त्या भूर्जपत्राच्या ग्रंथाची प्रत श्रीपादांच्या संकल्पाप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी अदृश्य रूपात अनेक वर्ष निक्षिप्त राहील. त्याच्या जन्मस्थळी पादुकांची प्रतिष्ठा होऊन देऊळ बांधले जाईल. गोदानाच्या पुण्याने व्यंकटश्रेष्ठी धन्य होतील. त्यांच्या कुटुंबात सतत ऐश्वर्य नांदेल. शरीर पतनानंतर हिरण्य लोकात राहून ते पुन्हा महाराष्ट्रात वैश्य कुळात जन्म घेतील. त्यावेळी त्यांना श्री नरसिंह सरस्वतींचे दर्शन घडेल. बेटा, हे गोदान अत्याधिक विशेष शुभप्रद आहे. आता तू कुरवपुराला जाण्यासाठी पुढील प्रवासास सुरुवात कर. तिरुमलदासांनी शंकराच्या सर्व शंकांचे निरसन केले. आता ह्या पूर्वी घडलेल्या सर्व घटना शंकराने मनात जतन करून ठेवल्या, जेणेकरून त्याचेकडून लिहिले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र या ग्रंथाने सर्व भक्तांना श्रीपादांच्या महानतेचा परिचय होईल. त्या तिरुमलदासांच्या सहवासात शंकराच्या ज्ञानात फारच भर पडली. ही सुद्धा प्रभूंचीच इच्छा. कृपा समजून तो त्यांचे नामस्मरण करीत पुढील प्रवासास निघाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.